नमस्कार. तुम्ही जर एक शेतकरी आहात तर ही रील तुमच्यासाठी आहे. सेव्ह करा, लाईक करा आणि मला फॉलो करून ही रील 10 मित्रांना, 10 शेतकऱ्यांना पाठवायला विसरू नका. काही 5 गोष्टी आहेत तुम्हाला मी सांगतो, जे की शेतकरी म्हणून तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट आहे पीक पेरा. दरवर्षी तुम्ही तुमच्या शेताचा पीक पेरा अपडेट केला पाहिजे. तर तुमची कोर्टामध्ये मालकी सिद्ध होईल आणि तुम्हाला पीक विमा, पीक कर्ज भेटण्याला अडचण येणार नाही. नाहीतर तुमचा 7/12 पडीकमध्ये पडेल, पेरा नाही असं होईल. दुसरी गोष्ट आहे पाणी. जर तुम्ही शेजाऱ्याला कंटिन्यू तुमच्या विहिरीतलं पाणी देत असताल तर भविष्यामध्ये तो त्यावर हक्क सांगू शकतो. त्यामुळे ही गोष्ट करताना काळजी घ्या. तिसरी गोष्ट आहे रस्ता. जर तुम्ही तुमच्या रानातून कोणाला रस्ता दिलाय वापरायला प्रेमापोटी काही दिवस, काही महिने, तर तो भविष्यामध्ये त्या रस्त्यावर हक्क सांगू शकतो. कारण की वहिवाटीचा रस्ता बंद करता येत नाही. त्यामुळे कोणाला आपल्या शेतातून रस्ता देताना प्रेमाने सुद्धा विचार करा, कायद्यामध्ये अडकू शकतात. चौथी गोष्ट आहे 7/12. दर महिन्याला तुम्ही 7/12 उतारा आपला काढून पाहिलाच पाहिजे. आपलं नाव बरोबर आहे का, क्षेत्रफळ बरोबर आहे का, किंवा इतर अधिकारामध्ये कोणाची काही नोंद तर पडली नाही का. 7/12 पाहणं आपलं कर्तव्य आहे. नाही पाहताल एखाद्या वेळेस आपल्यासोबत मोठा धोका होऊ शकतो. आणि शेवटची गोष्ट आहे जमीन कोणाला वहितीला देणे. बऱ्याचदा का शेती आपल्या नावावर असते, पण आपण बऱ्याच लोकांना शेती वाहायला दिलेली असते की बाबा शेती तू कर, काही माल मला दे, काही पैसे मला दे. पण सलग जर तुम्ही काही वर्ष कायद्याने एखाद्या व्यक्तीला शेती वाहायला दिली तर तो कोर्टामध्ये त्यावर तुमची मालकी सांगू शकतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. रील 10 मित्रांना पाठवा, लाईक करा. तुमची शंका असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि मला फॉलो करा विसरू नका. धन्यवाद.